चैत्र मास सुरू झाला आहे. मला तिकडे डोंगरावर देवीच्या मंदिरात जायचं आहे. पण ते तर खूप दूर आहे. हो, पण चालत जाईल. कशाला जायचंय तिथे? दर्शन करायचं आहे. काही नको, आपल्या देवघरात मूर्ती आहे, तिथे बैस आणि पूजा कर. काय म्हणते आई? तेही बरोबर आहे, पण मला तिकडे जायचंय. श्रीपाद, पण तिथं एकट्याने जाणं योग्य नाही. तुम्ही सोबत चला. पण श्रीपाद, आई तर एकटी येऊ शकत नाही आणि मलाही अनुष्ठान करायचे आहे, म्हणून यावेळी तू थांब. पण मला जायचं असेल तर दुसरा पर्याय काय आहे? हे बघ, दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि मला एक सांग, तुला कोणासोबत पाठवायचं रे तिथे? आणि सगळी कामं सोडून कोण तयार होईल तुझ्या सोबत यायला? ऐकेल तो. दोन्ही मुलगा आहे. काय येतंय का ध्यानात का नाही? मी तर जाणारच. हे बघा, झालं लाडू तयार. भारी आहेत की. म्या नाही केला हा, जयान बायकांनी केला आहेत लाडू. अक्काचा हात बरा झाला म्हणून वाटणार आहेत त्या. तुझ्या हातामध्ये काय आहे? हे रेणुका आणि जयसिंग दादांना देणार आहे. पण हे लाडू तू केलेत का? अहो, ह्यांनीच केला आहे. त्यातलं काही लाडू काढून ह्याच्यात ठेवले. हो, गावातून वाटता वाटता संपून जात्याल म्हणून. खरं आहे. या बायकांनी लाडू केलं म्हणून झालं, नाहीतर मला तर काही जमलंच नसतं. अक्का, आम्ही हाय नव. अहो चला तुम्ही बी लाडू वाटू. बरं, चला. भाऊजी, हे घ्या लाडू. आता हात बरा आहे ना? वय, म्हणूनच समद्या गावचं तोंड गोड करायचं ठरवलं आहे.
ते भरतरीमुळे झालं अक्का. त्यांच्या घराकडे बी जाणार आहेत अक्का. तुम्हासनी बी यायचं हाय. जया हे घे तू लाडू. अगं खा की. नंतर खाते. नाही माझ्या मोरच खा. भाऊजी तुम्ही बी घ्या खा. तुमच्याच बायकोने केला आहे. होय होय. जयसिंगकडे जाऊ. चला. ऐसा संन्यासी निर्गुण, ऐसा संन्यासी निर्गुण, बोधे हरि जन्म मरण, बोधे हरि जन्म मरण, दासा दावी निज खूण, दासा दावी निज खूण, दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. अहो श्रीपाद एकटाच बसलाय देवघरासमोर. समजून सांगितलंय ना त्याला, ऐकलं आहे त्याने. मला नाही वाटत तसं. श्रीपाद तसं काही म्हणाला का? अहो सगळ्या गोष्टी तो कुठे बोलतो, पण देवीजवळ प्रार्थना करत होता. मला बोलावून घे, काहीतरी मार्ग दाखव. म्हणजे डोक्यातलं खूळ गेलं नाही अजून. अहो असं काय बोलता हो? खूळ काय म्हणता? देवीच्या दर्शनालाच जायचं म्हणतोय. पण इतक्या दूर नाही पाठवणार. मी काय म्हणते, गावातलं कोणी असेल त्याच्या सोबत जाणार तर पाठवूयात का? आता हे काय सुरू झालं तुझं? अहो मागून मागून काय मागितलंय त्यांनी? इतर लहान मुलांसारखे कधी हट्ट करतो का तो? मी गणोबाला विचारतो. म्हणजे देवीने माझी प्रार्थना ऐकली आहे. श्रीपाद आधी त्यांना बोलून घेऊ दे. आता तू जाणार म्हटल्यावर तुझ्या सोबत बैलगाडी, 4 माणसं, शिधा हे सगळं हवं की नाही? अरे हा काही सोपा प्रवास नाही. आप्पा लवकर विचारा. होय. या या या. समजे आले. या अक्का समद्या गावाला लाडू वाटून आले. कशा पाई? अव तुमच्या भरतरीनं माझा हात बरा केला ना. अहो काहीतरीच काय, भरतरी काय करणार? पाळण्यातलं लहान पोर आहे ते. जयसिंग तिची श्रद्धा आहे. त्यांनी लाडू करून घेतले आमच्याकडून आणि समद्या गावाला वाटले.
हे समद केलं ती भरतरीसाठी आणि माझ्यासाठी. हे घे. या बायकांनीच केला आहेत लाडू, म्या नाही. गोड मानून घ्या. अहो एवढे लाडू कशाला देताय? 2 पुरं झालं. असू दे की, घ्या आता तुम्ही दोघांनी मिळून खा. खातो नंतर, चला. दोघांचा बी उपास आहे, रात्री उपास सोडताना खा. एक लाडू खावा आणि उपास सोडा आता. अगं आम्हीच केल्यात, आम्ही बी खाल्ल्यात. खातो नंतर आम्ही. बरं ठीक आहे, रातच्याला तरी खावा. बरं चला, आजचा दिवस गोड झाला. अक्का, आज समजा गाव एक झालं. पण अहो किती कौतिक माझं. चला येतो. अहो आज तरी या. नाही ना, नंतर त्याला येतो. जातो आता. चला. त्रैमूर्तीचा अवतार, त्रैमूर्तीचा अवतार, दयाळू हा गुरुवर, दयाळू हा गुरुवर, करी दीनांचा उद्धार, करी दीनांचा उद्धार. दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात, नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात, अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुम तो, दुम दुम तो, दुम दुम तो, दुम दुम तो, एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन. आज दिसभर लेकाचंच नाव आहे गावात. त्याचीच काळजी वाटतीये. म्हणजे अगं सगळं चांगलं चाललं आहे, पण कोणाची दृष्टी नग लागायला. नाही लागायची. रेणुका, भरतरीला मोठं झालेला बघायचं आहे बघ. हो आज काय नवीनच. अहो बघणार की. अगं आज उगाच काळजी वाटायला लागली. आज काळजी वाटायची बारी तुमची आहे वाटतं. तुला नाही वाटत ना? अजिबात नाही.
हे विचारतील हा गणोबाला. आणि हे बघ, जर जायचं सगळं निश्चित झालं तर तुला काय देऊ सोबत? मला काही नको आहे. वाटेत भूक लागली तर लाडू सोबत करून देते. मला सांग, रव्याचे लाडू देऊ की बेसनाचे देऊ? अगं मला भगव्या वस्त्रातले योगी दिसले. असे कसे दिसतील? जे खरं आहे तेच सांगितलं आहे. आश्चर्यच आहे. हे बघ श्रीपाद, असं काही असेल ना तर पाठवायलाच नको तुला. तर का म्हणतेस आई? आई आहे तुझी मी. तुला ओळखत नाही का मी? वाटेत ते योगी दिसले तर जाशील त्या योगी लोकांच्या मागे. एवढा कसला विचार करतीस? अव त्या जयसिंग आणि रेणुकानं विषाचं लाडू खाल्लं असतील का? आता ते सकाळच्याला समजल की. कधी एकदाची सकाळ होती असं झालंय मला. समज होणार. धीरधर. एकदा त्या दोघांनी लाडू खाल्लं की गपगार होत्याल कायमच. तुझी इच्छा पुरी होते बघ. एकदा दोघं जाऊ दे ढगात, मग त्या भरतरीचं काय करायचं ते बघतीच म्या. काय करणार? काय म्हणजे? त्या भरतरीला वनात टाकून येणार. मग बघूच कोण वाचवतय ते. गाववाल्यांना बी सांभाळावं लागल. तसलं काय जमायचं नाही मला. माझ्या वाट्यात जो येईल त्याचा काटा काढल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही. बर, ते आता दोघं मरू तर दे. मरत्याल नव? एक घातलंय नव लाडू. वय या गपचिप घातलंय. उद्या जर नाव आलं तर जयान बायकांचं येईल. त्यांनीच केलंय लाडू. तरी झोपला का? मी आलो तेव्हा जागा होता. जेवण झालं की औषध देते त्याला. आज अक्कानं जे काय गावभर लाडू वाटल्यात ते बघता काळजीच वाटायला लागली मला. कशाची काळजी? आता तिच्या पोटात विष आहे. तिने गावाला गोडधोड वाटावं म्हणजे विचार करण्यासारखं आहे ना. तुम्ही नका त्याचा विचार करू. तुम्ही हो लाडू खा. उपास सोडताना खावी की. अहो खावा. मैं खातो पर तू भी खायचा. महायोगिने नमः।